26वें राज्य स्तरीय अंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव की आज से शुरुआत हुई, जिसमें राज्य भर से खिलाड़ी चंद्रपुर बल्लारपुर पहुंचे और इस मौके पर गोंडवाना विद्यापीठ के कुलगुरु डॉक्टर प्रशांत बोकारे ने मैदानों पर पहुंचकर खिलाड़ियों का अभिनंदन किया। छब्बीसवें राज्य स्तरीय अंतर विद्यापीठ क्रीड़ा स्पर्धा की आज से चंद्रपुर बल्लारपुर में शानदार तरीके से शुरुआत की गई। इस मौके पर गोंडवाना विद्यापीठ के कुलगुरु डॉक्टर प्रशांत बोकारे ने मैदान पर जाकर खिलाड़ियों को शुभकामना दी। गौरतलब है, खेलों में बैडमिंटन, कबड्डी, वॉलीबॉल आदि खेलों का समावेश है। वहीं इस मौके पर कहते हुए कुलगुरु डॉक्टर प्रशांत बोकारे ने कहा कि गोंडवाना विद्यापीठ ने सभी 8 क्रीड़ा प्रकार इस क्रीड़ा महोत्सव में लिए हैं। इसके पहले किसी भी विद्यापीठ ने 8 क्रीड़ा प्रकार नहीं लिया था। शुरुआत में कुछ परेशानियां हुई, मगर विद्यापीठ के सभी लोगों ने मिलकर उन परेशानियों को दूर किया और बहुत ही अच्छे परिस्थिति में सभी स्पर्धाएं शुरू है और उन्होंने सभी खिलाड़ियों को अपनी ओर से शुभकामना दी। तो आइए सुनते हैं गोंडवाना विद्यापीठ के कुलगुरु डॉक्टर प्रशांत बोकारे ने इस संबंध में और क्या कहा। बऱ्याच वर्षानंतर ही संधी मिळाली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर मोठमोठ्या विद्यापीठांनी हाच इव्हेंट एकंदर 8 इव्हेंटचा असतानाही 4-4 इव्हेंट करून तुकडे तोडून 2 विद्यापीठांनी हा होस्ट केला। पण गोंडवाना विद्यापीठ मला वाटतं असं एकमेव विद्यापीठ आहे महाराष्ट्रात की ज्यांनी 8ही इव्हेंट हे एकत्रितपणे होस्ट करण्याचा धाडसी निर्णय घेतला। आणि सुरुवातीला निश्चितपणे काही इश्यूज होते, काही चॅलेंजेस होते, परंतु आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय टीम। माझ्या टीमने हे सगळे चॅलेंजेस, सगळे इश्यूज रिझॉल्व केले आणि आज अतिशय एका चांगल्या स्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याच्या सर्व विद्यापीठांची ही क्रीडा स्पर्धा घेत आहोत। आज पहिला दिवस आहे, मला सगळीकडे चैतन्य जाणवत आहे आणि उरलेले 4 दिवससुद्धा ह्या चैतन्याने महाराष्ट्रातलं हे खळाळतं तारुण्य इथे राहील आणि खेळ भावनेने खेळून जे विजयी होतील त्यांचं अभिनंदन राहील, परंतु जे हारतील त्यांना अनुभव मिळेल परंतु त्यांचंही अभिनंदन राहील। ही सर्व खेळाडूंना, त्यांच्या कोचेसना, त्यांच्या मॅनेजर्सला आणि त्यांच्या विद्यापीठांना अश्वमेध 2024 महाराष्ट्र राज्याची विद्यापीठांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।